नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये पावसाने प्रचंड मोठा धुमाकूळ घातला आहे। पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, अनेक जिल्ह्यामध्ये प्रचंड पूर परिस्थिती निर्माण झाली। या ठिकाणी पाहतोय आपण शेतामध्ये या ठिकाणी सुद्धा पाणी भरलंय। एक दोन दिवस झालं पाऊस थोडासा कमी झाला आहे, शेतं सगळी पिवळी पडली आणि अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। तर जास्ती तर सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ह्या बाजूला पाहिलं तर बघितलं तर पूर्ण या ठिकाणी वांग्याची काही रोपं होती, वांग्याची रोपं आणि तिकडे कारला, तिकडे आणि दोडका वगैरे अशी रोपं होती। रोपंसुद्धा पाण्याने कुजून गेली। पाणी जास्त झाल्यामुळे रोपावर मोठा परिणाम झाला, भाजीपाला जळून गेला। हे जर माझ्या छोट्याशा शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं तर सोलापूर तर अख्खं पाण्यामध्ये आहे, त्यांचं किती नुकसान झालं असेल। नैसर्गिक आपत्तीपुढं खचून जायचं नसतं, नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावं लागतं। हे अचानक निसर्गाच्या मनात आल्यानंतर ह्या अशा गोष्टी घडतात। तर याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता लोकांनी जे सरकार मदत देतं आहे ते स्वीकारायला पाहिजे, घ्यायला पाहिजे। त्याच्यावर फोटो आहे, त्याच्यावर मग नको, हे असलं राजकारण याच्यात आणू नका। आज आपल्याला दिवस काढायचे, दिवस ढकलायचेत आणि या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार काल धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्हा इतर भागामध्ये काल त्यांनी भेटी दिल्या, पूर परिस्थितीची पाहणी केली आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तर मिळेल, पण आता तात्पुरता लगेच सीधा म्हणून एक 10-10 किलो राशन आणि 5-5 हजार रुपयाची मदत तात्काळ दादा करतायत। दादाने आमच्यासारख्या सर्व महाराष्ट्रातल्या प्रमुख राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील सांगितलं आहे की बळीराजा संकटात आहे, सर्वांना धीर द्या आणि बळीराजाला आधार द्या, बळीराजाला मदत करा। होईल तेवढं आपले भाऊ संकटात असताना आपण जीवनभर आपण त्यांच्या जीवावर आज चांगलं चुंगलं शेतातलं खातो आणि आज तोच जर बळीराजा संकटात असेल तर आपण पण त्यांना मदत केली पाहिजे। ह्या हेतूने महायुतीतील सर्व मंत्री, मुख्यमंत्री सहित आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदेसाहेब असतील, आमचे नेते अजितदादा पवार असतील, दुसरे RPIचे नेते आमचे रामदासजी आठवले साहेब असतील, हे सर्वजण अगदी स्वतःला झोकून देऊन कामाला लागलेले आहेत, लोकांच्या गावाला भेटी देत आहेत। या पूर परिस्थितीमध्ये अनेक गावातली गुरं जनावरं वाहून गेली, शेती वाहून गेली, पिकं वाहून गेली। निराश आणि हताश झालेल्या बळीराजाला एवढीच विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका। पूर परिस्थिती निर्माण झालेली आज नाही उद्या वसरणार आहे, दिवस निघून जातील, परंतु तुमच्या पाठीमागं पत्नी, मुलं, घर संसार, आज जरी संसार वाहून गेलेला असेल तरी पुन्हा संसार उभा करण्यासाठी महाराष्ट्र शासन तुमच्याबरोबर उभा आहे, सरकार उभा आहे। आदरणीय दादा असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, चांगल्या पद्धतीने खणखरपणे उभे तुमच्या पाठीशी आहेत। विरोधकांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे, याच्यामध्ये कुठलेही राजकारण न आणता आपला महाराष्ट्रातला आणि देशातला बळीराजा संकटात आहे, कुठलेही कारण न सांगता यांना सढळ हाताने मदत कशी करता येईल यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन काम करावं असं मला वाटतं। मी थोड्या दिवसात बीड आणि उस्मानाबादमध्ये अनेक गावांना भेटी देणारच आहे, परंतु माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये काम करत आहेत। माणुसकी सेवा फाउंडेशन एक संस्था मी चालवतो, त्या संस्थेतल्या महाराष्ट्रातल्या पूर्ण लोकांना आणि कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे, जसं होईल तेवढं घासातला घास बळीराजाला द्या, मदत करा आणि धीर द्या। पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना आणि बळीराजाला विनंती करतो की टोकाचे पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, निराश होऊ नका। सरकार तुम्हाला भरीव मदत करेल, 100% विश्वास ठेवा। नमस्ते।